नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपल्याला नागरिकशास्त्र व समाजशास्त्र या विषयातील काही परीक्षेला आलेले PYQ प्रश्न बघायचे आहेत। हे प्रश्न TET 2013 ते TET 2017 पर्यंतचे आलेले सर्व नागरिकशास्त्र व समाजशास्त्र या विषयावरचे आहेत। तर आजचा पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही? तर पर्याय आहे 1 चीन, 2 क्युबा, 3 कतार आणि 4 इजिप्त। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कतार, पर्याय क्रमांक 3। प्रश्न दुसरा, चीनमध्ये नेहमी टिंबटिंब पक्षाचे सरकार असते। तर पर्याय आहे माओवादी, पर्याय 2 शेतकरी कामगार, पर्याय 3 समाजवादी, पर्याय क्रमांक 4 कम्युनिस्ट। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कम्युनिस्ट पक्षाचं सरकार असते। प्रश्न तिसरा आहे, भारतीय संविधानाच्या सरनाम्यामधील टिंबटिंब शब्दाचा अर्थ म्हणजे राज्य प्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही। तर पर्याय क्रमांक आहे गणराज्य, 2 आहे सार्वभौम, 3 आहे स्वातंत्र्य आणि 4 आहे न्याय। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गणराज्य, पर्याय क्रमांक 1। प्रश्न चौथा, शिक्षणाचा अधिकार हा सकारात्मक अधिकार आहे। त्यानंतर भाषण स्वातंत्र्य हे काय आहे? तर आपल्याला इथे पर्याय दिलेले आहेत, घटनात्मक उपयोजनांचा अधिकार, दुसरा पर्याय आहे मानवाधिकार, तिसरा पर्याय आहे माहितीचा अधिकार आणि चौथा पर्याय आहे नकारात्मक अधिकार। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, तर पर्याय आहे 1 जन उपक्रम, दुसरा सार्वमत, तिसरा जनपृच्छ आणि चौथा प्रत्यावन। तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जन उपक्रम। 6वा आहे, भारताच्या संविधानात टिंबटिंब भाषा नोंदवल्या आहेत। तर पर्याय क्रमांक 1 21, 2 22, 3 33 आणि 4 24। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संविधानामध्ये एकूण 22 भाषा नोंदवल्या आहेत। प्रश्न 7वा आहे, रोहनने 2016 मध्ये वयाची 25 वर्ष पूर्ण केली आहे। पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये तो उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का? या संदर्भातील विधानांचा योग्य पर्याय खाली ओळखायचा आहे। तर आपल्याला इथं पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायामधून त्याचं उत्तर शोधायचं आहे। तर पर्याय 1 आहे विधान अ, होय उभा राहू शकतो, 2 विधान ब, नाही उभा राहू शकत नाही, विधान क, उत्तर देण्यास माहिती अपूर्ण आहे। तर आता इथे आपल्याला ह्यातून एक बरोबर पर्याय काय करायचा आहे, निवडायचा आहे। तर इथे विधान अ बरोबर, विधान 2 ब बरोबर, विधान 3 क बरोबर, सर्व विधाने चूक आहे। तर आपल्याला इथं ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 विधान क बरोबर आहे। विधान क काय आहे, उत्तर देण्यास माहिती अपूर्ण आहे। प्रश्न 8, राज्यसभेची निवडणूक लढवण्याच्या व्यक्तीने वयाची टिंबटिंब वर्ष पूर्ण केली असणे गरजेचे आहे। तर यामध्ये पर्याय क्रमांक 18, 2 21, तिसरा पर्याय आहे 25, चौथा पर्याय आहे 30। तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 30 वर्ष पूर्ण केलेली असावी। प्रश्न 9 आहे, खालील विधानामधील चुकीचे विधान ओळखायचे आहे। तर पहिलं विधान आहे, राष्ट्रपती तिन्ही सेना दलांचे सरसेनापती असतात। विधान दुसरं, राजदूत मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतात। विधान 3, राष्ट्रपतींनी काढलेले वटहुकूम कायद्यासारखेच असतात। पर्याय 4, राष्ट्रपतींच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला नाही। तर आता या विधानांमध्ये चुकीचं विधान आहे 4 नंबरचं, म्हणजे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपतीच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला नाही। प्रश्न 10वा, महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? तर महाराष्ट्र विधानमंडळाची वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशने होतात। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। हा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा। तर इथं दिल्ली, लक्षद्वीप, चंदीगड आणि हरियाणा यामधला आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे। तर यामध्ये आपल्याला हरियाणा हा शब्द काय करावा लागेल, वेगळा काढावा लागणार आहे, कारण हे तिन्ही केंद्रशासित प्रदेश आहेत, म्हणून हरियाणा हा शब्द आपला वेगळा येईल। नंतर प्रश्न 12, 24 ऑक्टोबर हा दिवस टिंबटिंब म्हणून साजरा करण्यात येतो। तर पर्याय 1 संयुक्त राष्ट्र दिन, पर्याय क्रमांक 2 आंतरराष्ट्रीय महिला दिन, पर्याय 3 पर्यावरण दिन आणि पर्याय 4 जागतिक शांतता दिन। तर 24 ऑक्टोबर हा संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो, पर्याय क्रमांक 1 संयुक्त राष्ट्र दिन।
13 राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय टिंबटिंब येथे आहे. पर्याय क्रमांक 1 न्यूयॉर्क, 2 लंडन, 3 जिनेव्हा आणि 4 हेग. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिनेव्हा. राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय जिनेव्हा येथे आहे. 14 1954 साली टिंबटिंब यांनी पंचशील तत्वे मांडली आहेत. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4 सरदार वल्लभभाई पटेल. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत टिंबटिंब स्थायी सदस्य असतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5. तर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत 5 स्थायी सदस्य असतात. प्रश्न 16 परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना टिंबटिंब म्हटले जाते. तर पर्याय क्रमांक 1 सार्वभौम, 2 स्वावलंबी, 3 विकसनशील, 4 विकसित. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सार्वभौम. उपराष्ट्रपती टिंबटिंब पदसिद्ध सभापती असतात. पर्याय क्रमांक 1 लोकसभेचे, 2 न्यायमंडळाचे, 3 संसदेचे आणि 4 राज्यसभेचे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राज्यसभेचे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. प्रश्न 18 खालीलपैकी कोणता अधिकार महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही. तर पर्याय क्रमांक 1 उपायुक्त, 2 नगर अभियंता, 3 आरोग्य अधिकारी आणि 4 उपमहापौर. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उपमहापौर. 19वा प्रश्न कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. मुंबई, 2 दिल्ली, 3 कोलकाता, 4 नागपूर. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलकाता. प्रश्न 20 आहे. तर प्रश्न 20 निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो. तर पर्याय क्रमांक 1 सीमा सुरक्षा दल, पर्याय क्रमांक 2 भूदल, पर्याय क्रमांक 3 नौदल, पर्याय क्रमांक 4 वायुदल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सीमा सुरक्षा दल. सीमा सुरक्षा दलाचा निमलष्करी दलामध्ये समावेश होतो. तर अशा प्रकारे आज आपण TET 2013 ते TET 2017 पर्यंतच्या आलेल्या सर्व प्रश्नांचा आपण इथे आज आढावा घेतलेला आहे. पुढील भागामध्येही असेच काही PYQ प्रश्न आपण घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.